श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 3 जुलै शुक्रवारी आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी ही भगवान श्री गणेशाला समर्पित एक अत्यंत शुभ तिथी मानली जाते. असे मानले जाते की या दिवशी भक्त बाप्पांची पूजा करतात, ज्यामुळे जीवनातील दुःख कमी होतात आणि आनंदाने समृद्धी मिळते. भक्त या दिवशी व्रत करतात. संकष्टी या शब्दाचा अर्थ दुःखाचा नाश करणारा असा होतो. म्हणूनच भक्त भगवान गणेशाला विशेष प्रार्थना करतात आणि त्यांच्या जीवनातील संकट दूर करण्याकरता प्रार्थना करतात. धार्मिक मान्यतानुसार देवी पार्वतीने प्रथम आपल्या पुत्र गणेशाच्या दीर्घायुष्यासाठी आणि कल्याणासाठी संकष्टी चतुर्थीचे व्रत केले होते. तेव्हापासून हे व्रत बालसुख, मानसिक शांती, यश आणि अडथळे दूर करण्यासाठी विशेषतः फलदायी मानले जाते. या दिवशी भगवान गणपतीची पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि कुटुंबात सुख शांती टिकून राहते. तसेच गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. संकष्टीचे हे व्रत सूर्योदयापासून सुरू होते आणि चंद्र दर्शन झाल्यावरच पूर्ण होते. म्हणून चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहणे खूप महत्त्वाचे मानले जाते. चंद्र पाहिल्यानंतरच हे व्रत संपते व पूर्ण होते. आणि संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ ही रात्री 9:52 असणार आहे. यावेळी चंद्राला आपल्याला जल अर्पण करायचं आहे आणि त्याची पूजा करून मग व्रत सोडायचं आहे. ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला भगवान गणेशाच्या कृष्ण पिंगला रूपाची पूजा केली जाते. हा दिवस कृष्ण पिंगला संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखला जातो. जे या दिवशी उपवास करतात त्यांना सर्व दिशांनी यश आणि समृद्धी प्राप्त होते. संकष्टी चतुर्थीला भद्रा सकाळी 5:28 पासून सकाळी 11:20 असेल ती पाताळात वास करते. या काळात पूजा आणि प्रार्थना करता येतात. भद्रा गणपतीच्या पूजेत अडथळा आणणार नाही. गणपती बाप्पाला संकटनाशक म्हणतात. कोणतेही प्रकारचे संकट असल्यास बाप्पाची पूजा केल्याने संकटापासून मुक्ती मिळते. तसेच गणपतीला बुद्धीचा देवता मानल्याने या दिवशी विद्यार्थ्यांनी गणेशाची पूजा आणि दर्शन घेतल्याने त्यांना ज्ञान आणि बुद्धी मिळते. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी इथे लावा असा एक दिवा. हा दिवा लावल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष, संकट, विघ्न तर दूर होणारच आहेत, पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवात ही करायची आणि त्यानंतर स्वच्छ स्नानही करायचे. जर शक्य झालं तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे आणि आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा. 11 पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं. प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गणपते नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचे. गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. त्यानंतर जे तीर्थ आपण तयार केलेलं आहे ते आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं. असं हे गणपती बाप्पांना जलाभिषेक केलेलं तीर्थ आपल्या मुलांना प्यायला दिल्यामुळे त्यांच्या बुद्धीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये वाढही होत असते. त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर दुर्वाची 21 दुर्वांची जुडी आपल्याला अर्पण करायची. ही जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे. तुम्ही लाडू, मोदक
चा नैवेद्य दाखवू शकतात किंवा अगदी तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे. दिवसभर आपल्याला व्रत करायचं आहे. संकष्टी चतुर्थीच्या व्रत कथेचं पठण किंवा श्रवण करायचं आहे. रात्री चंद्र उगवल्यानंतर आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं आहे, फुले अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे. असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहते. त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यानंतर करायचं आहे. उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंती ही घ्यायची आहे, कारण मातीची पंती ही पंचतत्वापासून बनलेली असते. मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात. या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वाती टाकायची. तसेच वातीच्या टोकाला आपल्याला थोडंसं हळद आणि कुंकू लावून त्यांना लाल पिवळं करून घ्यायचं. तसेच या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला मोहरीचं तेल हे टाकायचं. तसेच या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळी किंवा पिवळी मोहरी सुद्धा टाकायची आहे. आता एक प्लेट घ्यायची. प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकून एक स्वास्तिक काढून घ्यायचं आणि त्या स्वास्तिकवर हा जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायचा. आता या दिव्यामध्ये आपल्याला 5 काळी मिरी टाकायचे. जे काळी मिरी आपण टाकणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे. ते अखंड असावे, कुठे तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे. तसेच 5 भीमसेनी कापूरचे तुकडे सुद्धा आपल्याला या दिव्यामध्ये टाकायचे. आता या दिव्याला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, एक फूल अर्पण करून घ्यायचं आहे. आता देवघरामध्ये आपल्याला आसन घेऊन बसायचं आणि आपल्याला 3 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं. जेव्हा आपण गणपती अथर्व शीर्षमचं पठण करणार तेव्हा आवर्जून आपल्या मुलांना सुद्धा आपल्या बाजूला बसवायचं. त्यांनी ह्याचं श्रवण केलं तरी सुद्धा त्यांना त्याचा खूपच लाभ प्राप्त होत असतो. 3 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला 1 वेळा फलश्रुतीचं पठण सुद्धा करायचं. फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं. तसेच आपल्याला 1 वेळा गणेश स्तोत्राचं पठण सुद्धा करायचं आहे. आता जर तुमची मुलं मोठी असतील तर मुलांकडूनच ह्या सेवा करून घ्या, त्यांना म्हणायला लावा. पण आता छोटी असतील तर तुम्ही म्हणा, त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे. त्यानंतर हात जोडून आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची. आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची. आता संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी आपण असा हा दिवा लावणार आहेत. तर या संकष्टी चतुर्थीपासून तुम्हाला सलग 21 दिवस दररोज याचप्रमाणे हा दिवा जो आहे तो गणपती बाप्पांसमोर लावायचा आहे. फक्त दररोज आपल्याला या दिव्यामध्ये जे आपण वाती टाकणार आहेत तसेच 5 काळी मिरी टाकलेली आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि दरवेळेस आपल्याला नवीन वाती आणि काळी मिरी टाकायच्या. तर ते या काळी मिरी आणि वाती जे आपण बदलणार ते एका डब्यामध्ये आपल्याला 21 दिवसाकरता साठवून ठेवायचे आणि 22व्या दिवशी आपल्याला याच दिव्यामध्ये या सर्व वाती तसेच काळी मिरी टाकायच्या. तसेच आपल्याला थोड्याशा कापूरच्या वड्या टाकायच्यात आणि त्या प्रज्वलित करायच्यात आणि त्या जाळून टाकायच्यात. अशाप्रमाणे आपल्याला हा उपाय जो आहे तो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांमध्ये चमत्कारिक असा बदल तुम्हाला स्वतःहून अनुभवायला मिळेल. हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष, संकट, विघ्न ही हळूहळू कमी व्हायला लागतील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती व्हायला लागेल. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. गणपती बाप्पा मोरया.